मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, आज आपण 1 डिजिट ने 4 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं याची एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. ओके, मग तुम्ही पण तुमच्या अबॅकस शीट घेऊन रेडी आहात ना? तुम्ही पण तुमच्या अबॅकस शीटवर मी ज्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व करते त्याच मेथडने तुम्ही पण एक्झाम्पल सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल सॉल्व करायला जमतील. ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 1 डिजिट ने 4 डिजिटला आपण मल्टिप्लाय करणार आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 9 8 7 6 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, मग फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट आपल्याला या 4 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचा आहे. 4 9 चा किती येतात? तर 4 9 चा 36. मग 36 चा आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. हे 30 आणि हे 6. 36 ऍड केले आपण. इकडे आपली फिंगर आहे. इकडे आपण फिंगर का ठेवतो? तर नेक्स्ट याच रॉड पासून आपल्याला ऍडिशन आणि काय सबट्रॅक्शन सॉल्व करायचं आहे, म्हणजे ऍड करायचं आहे किंवा लेस करायचं आहे या रॉड पासून. ओके, मग आपण आता 4 ने या 8 ला मल्टिप्लाय करून घेऊया. 4 8 चा किती येतात? तर 4 8 चा 32. मग 32 आपण ऍड करूया. या रॉडवर 30 ऍड केले आणि या रॉडवर आपल्याला 2 ऍड करायचे आहे. आता या रॉडवर आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 7 चा किती येतात? तर 4 7 चा 28. मग 28 आपण ऍड करूया. हे 20 आणि हे 8. 28 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 चा 12. मग 12 आपण ऍड करूया. इथे आणि हे 2. 12 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं? 3 9 4 9 2 हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं आपण. ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे आपलं. ओके, इझी एक्झाम्पल होतं. आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6 5 3 2 1 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 6 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 6 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे. 6 5 चा किती येतात? तर 6 5 चा 30. मग 30 आपण ऍड करूया. हे 3 आणि हा 0 30 इकडे 0 आला. मग या रॉडवर आपण आपली फिंगर ठेवणार. ओके, नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजे या 6 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचं आहे. 6 3 चा किती येतात? तर 6 3 चा 18. मग 18 आपण ऍड करूया. 18 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, या आता 6 ने आपल्याला या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 6 चा टेबल आपल्याला 2 पर्यंत बोलायचं आहे. 6 2 चा किती येतात? तर 6 2 चा 12. मग 12 आपण ऍड करूया. 12 आपण ऍड केलेला आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 1 चा 6. मग 0. 6 हा 1 डिजिट नंबर आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये 1 डिजिट ऍड होत नाही. हे तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी कंटिन्यू लेक्चर माझे अटेंड केले असतील आतापर्यंत त्यांना समजलंच असेल. म्हणजे आपल्याला 6 च्या अगोदर 0 लावायचा आहे, म्हणजे 1 डिजिट म्हणजे 2 डिजिट आपल्याला तो नंबर करून ऍड करायचा आहे. हा 0 आणि इकडे 6. ओके, 6 आपण ऍड केलेला आहे. आन्सर आला आपलं. आन्सर काय आहे आपलं? 3 1 9 2 6 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया.
आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 * 7 * 8 3 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजे 5 चा टेबल आपल्याला 7 पर्यंत बोलायचा आहे. तर 5 7 चा किती येतात, तर 5 7 चा 35. मग 35 आपण ऍड करून घेऊया. हे 30 आणि हे 5. 35 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 2 चा किती येतात, तर 5 2 चा 10. मग हा 1 आणि हा 0 10 आपल्या ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 8 चा किती येतात, तर 5 8 चा 40. मग 40 आपण ऍड करू. हे 4 आणि हा 0 40. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 3 चा 15. मग 15 आपण ऍड करून घेऊया. हे 10 आणि हे 5 15. ओके, आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं 3 6 4 1 5 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. 3 6 4 1 5. अबॅकस क्लिअर. ओके, हेही एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. ओके, खूप इझी मेथडने हे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे. ओके, आता आपण लास्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. लास्ट एक्झाम्पल आहे आपलं 7 * 3 * 5 6 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, हे एक्झाम्पल आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 3 चा किती येतात, तर 7 3 चा 21. मग 21 आपल्याला ऍड करायचे आहे. 20 आणि हे 1 21 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, फिंगर आहे. नेक्स्ट आता आपल्याला या 7 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 2 चा किती येतात, 7 2 चा 14. मग 14 आपण ऍड करूया. 1 आणि हा 4 14. ओके, इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला या 7 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 7 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे. 7 5 चा 35. मग 35 आपण ऍड करूया. इथे 30 ऍड करायचे आहेत, पण 30 ऍड करायला बीट अवेलेबल नाही. मग आपण 3 चा फॉर्म्युला यूज करून घेऊ. 30 आणि हे 5. 35 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचा आहे. तर 7 6 चा 42. मग 42 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करून घेऊया. ओके, हे 40 आणि हे 42 आपण ऍड केलेले आहेत. ओके, आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर काय आहे आपलं 2 2 7 9 2 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळी एक्झाम्पल आपली सॉल्व झालेली आहेत. ही एक्झाम्पल मी तुम्हाला सगळे अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवलेली आहेत. मी आज तुम्हाला 1 डिजिटने 4 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकवलेलं आहे. ओके, नवीन नवीन एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण